पंडित विष्णू दिगंबर पलुसकर जयंती पलूस येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उत्साहात साजरी। भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे थोर गायक, संगीत प्रसारक आणि संगीत साधक पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय पलूस येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले। उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। भारतीय संगीताच्या क्षेत्रात पंडित पलुसकर यांनी केलेल्या महान कार्याचे स्मरण करून त्यांच्या संगीत साधनेला आदरांजली वाहण्यात आली। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीत सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वरूप देत त्यांनी संगीताच्या प्रसारासाठी आयुष्यभर कार्य केले। त्यांच्या कार्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताला नवी दिशा मिळाली। पलूस ही त्यांची जन्मभूमी असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे स्मरण केले जाते। यावेळी उपस्थितांनी पंडित पलुसकर यांच्या विचारांचा आणि संगीत क्षेत्रातील योगदानाचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली। नव्या पिढीने भारतीय शास्त्रीय संगीत, कला आणि संस्कृतीशी जोडले जावे, तसेच आपल्या भूमीत जन्मलेल्या महान व्यक्तिमत्वांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी असा संदेश यावेळी देण्यात आला। कार्यक्रमास गणेश माने, राजेश मुदगल, अमर कुरणे, तुकाराम धायगुडे, वैभव माळी, यशवंत कदम, अनिल पाटील, राहुल पाटील, उल्हास पाटील, शुभम निकम, रणजित शिंदे, भास्कर संगपाळ, सागर कदम, सागर मासाळ, अनिश शिकलगार, अनिल खराडे, शहानवाज डांगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।